एका रिपोर्टरने कॅमेरा तिच्या चेहऱ्यासमोर आणताच तिनं चटकन आपल्या हातांनी चेहरा झाकून घेतला. तिला बंगल्यामध्ये परत जायचं होतं, पण तेवढ्यात कोणीतरी तिचा हात घट्ट पकडून खेचला. मिसेस खानविलकर, तुमची खरी ओळख काय आहे? तुमच्या लग्नाचं रिसेप्शन कधी असणार आहे? तुमची आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता तनिष खानविलकर यांची ओळख कशी झाली? हे सगळे रिपोर्टर्स पुढे आले आणि त्यांनी तिला सर्व बाजूनी वेढून टाकलं. त्यांनी ज्या प्रकारे तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला त्यावरून असं वाटत होतं की जोपर्यंत त्यांना तिच्याबद्दल सर्व काही कळत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान नाही होणार. इराने आपली मान खाली घातली. तिला हे कळून चुकलं होतं की जरी बटलर आणि सिक्युरिटी गार्ड तिला बंगल्यामध्ये घेऊन जाऊ शकत असले तरी रिपोर्टर्सनी आधीच तिचा चेहरा झाकत असतानाचे फोटोज घेतले होते आणि ते फोटोज जर तनिष सोबत ट्रेंडिंग सर्चेसमध्ये दिसायला लागले तर त्याची आधीची धमकी आठवल्यामुळे तिला या कशाची रिस्कच नको होती. तिला न गडबडता शांतपणे विचार करणं गरजेचं होतं. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली. केअरटेकरने काही बोलायच्या आधीच इरा ताठ उभी राहिली आणि तिने धीम्या गतीनं आपले हात चेहऱ्यासमोरून दूर करून लोकांना चेहरा दाखवला. रिपोर्टर्सनी घाईघाईने कॅमेराची बटणं खटाखट दाबायला सुरुवात केली, पण इरा चेहऱ्यावर एक केविलवाणा भाव आणून केअरटेकरच्या हाताला पकडून म्हणाली, माझी चूक झालीये, माझ्या लक्षात आलंय. मी प्रॉमिस करते की मी अशी परवानगीशिवाय तुमच्या घरात कधीच घुसणार नाही. मी तुमच्या घरात शिरायला नको होतं. मला प्लीज माफ करा आणि एक संधी द्या. माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला काहीही करून न्यूज हवी होती, पण मला खरंच माझ्या चुकीची जाणीव आहे. फक्त एकदाच मला माफ करा. इरा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यांकडे पाहत हे सगळं बोलली तेव्हा तिचं हृदय अगदी तिच्या घशाशी आलं होतं. रिपोर्टर्स त्यांच्यासमोर जे चालू होतं ते गोंधळून जाऊन बघत होते. हळूहळू त्यांनी फोटोज घेणं बंद केलं. त्या केअरटेकरला सुद्धा हे नक्की काय चाललंय ते कळेना. अचानक एक रिपोर्टर अनिश्चित आवाजात ओरडला, तू इरा शाह तर नाहीस ना? कोणीतरी विचारलं, इरा शाह कोण आहे? ती ग्लॅमस्टॅम न्यूजची प्रसिद्ध रिपोर्टर आहे. बापरे, पहिली बातमी मिळवण्यासाठी एवढी धडपड? तिचे तर पायच धरले पाहिजेत. हे शब्द ऐकल्यावर केअरटेकरनी आपली मान खाली घातली. इरा गर्दीकडे पाठ करून तिला डोळ्यांनी इशारे द्यायचा प्रयत्न करत होती. केअरटेकरला इराला काय म्हणायचं होतं ते लक्षात आलं आणि ती चेहरा सरळ ठेवून म्हणाली, आता इथून निघून जा, पण तुझ्यावर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीरपणे घुसल्याबद्दल केस ठोकायचे हक्क आमच्याकडे राहतील. तिचं वाक्य संपल्यावर ती मागे वळली आणि तिनं दरवाजा जोरात आपटून बंद केला. इरा त्या थंड लोखंडी दरवाजाकडे इम्प्रेस होऊन बघत बाहेर उभी राहिली. अगदी बेस्ट ऍक्टर तनिष खानविलकरच्या केअरटेकरचे सुद्धा ऍक्टिंग स्किल्स जबरदस्त होते. इराने आता स्वतःला अखेरीस त्या कचाट्यातून सोडवून घेतलं असल्यामुळे न्यूज एजन्सीकडे जायला टॅक्सी केली. टॅक्सीमधूनच तिनं तिचा फोन उचलून डॉक्टर चित्रेंचा नंबर डायल केला. डॉक्टर चित्रे, मी ईशान शहाची बहीण बोलते. तुम्ही प्लीज लवकरात लवकर त्याच्या सर्जरीची तयारी करू शकता का? पैसे तयार आहेत. कॉल संपल्यावर तिनं थकून जाऊन खिडकीच्या बाहेर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा शांत भाव हळूहळू गायब झाला आणि ती अगदी गंभीर दिसायला लागली. तिचा भाऊ सोडून या जगात तिचं कोणीच नसल्यामुळे त्याचं जिवंत असणं आणि सुखरूप राहणं गरजेचं होतं. आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर त्यांची काळजी ती घेऊ शकत होती. कमीत कमी आत्ता तरी सगळं व्यवस्थित आणि सुरळीतपणे पुढे चाललं होतं. याचाच विचार करत ती ताठ बसली आणि कामाला सामोरं जाण्यासाठी तिनं मनाची तयारी केली. पण जेव्हा ती तिच्या न्यूज एजन्सीमध्ये पोचली तेव्हा तिच्याशी एरवी न बोलणारी चीफ एडिटर प्रसन्नपणे हसत तिच्याकडे चालत आली. तिला वाटलंच होतं की हिचा इरादा काहीतरी वेगळा असणार. इरा शहा, कंपनीमधली सगळ्यात मेहनती व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असणारी तूच आहेस ना? मग मी तुला एक मोठी खबर शोधून काढायची संधी देतेय. मिसेस खानविलकर कोण आहे हे तुला शोधून काढायचं आहे. तुला त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. तुला हे जमलं नाही तर तुझ्या राजीनाम्याची तयारी करायला सुरुवात करू शकतेस.
हे शब्द ऐकून इरा मुळापासून हादरून गेली. काय? पहिला प्रेमच्या सेटच्या बाहेर इरा इतर मॅगझिन्स कडून आलेल्या रिपोर्टर्स सोबत उभी होती. ती त्यांच्या बेस्ट ऍक्टर तनिष बद्दलच्या अफवांवरती चालू असलेली चर्चा ऐकत होती. काल रात्री उशिरा कोणीतरी तनिषला त्याच्या नवविवाहित पत्नीला त्याच्या लग्नाच्या रात्री एकटं सोडून घराबाहेर पडताना पाहिलं. खरंच? मला तर वाटत होतं की तनिषनी हे लग्न लपवलं असावं, कारण त्याचं त्याच्या बायकोवर फार प्रेम आहे आणि त्याला तिला लोकांच्या नजरेपासून सुरक्षित ठेवायचंय. हे ऐकून इराला तिचे डोळे फिरवण्याची इच्छा आवरता आली नाही. सुरक्षित ठेवायचंय? त्याला तिच्याशी काही देणं घेणंच नव्हतं असं म्हणणं जास्त योग्य होतं. तिला काल रात्री जे घडलं ते आठवलं तेव्हा तनिषचं तिच्यासोबत असं वागणं तिला थोडं विचित्रच वाटलं. त्याला तिच्यात काहीच रस नव्हता तर त्यानं तिला निवडलं तरी कशासाठी? ती स्वतःच्या जगात गुंग असताना तिच्या हातावर कोणीतरी फटका मारला. तिनं वळून पाहिल्यावर तिची कलीग नीतू नायक तिच्या नजरेस पडली. ती इराकडे आगाऊपणे बघत तावातावानी तिला विचारत होती, इरा, तुला चीफ एडिटरचं डोकं फिरवल्याचा पश्चाताप होतोय का? मी तुला आधीच सांगितलं होतं, पण आता तर खूप उशीर झालाय. नीतू चीफ एडिटरने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकते असं जरी वरवर दिसत असलं तरी ती एडिटरवर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करत होती हेच खरं होतं. इराला नीतूला उत्तर देत बसायची गरज वाटली नाही, पण नीतूनी तिचा उद्धटपणा चालूच ठेवला. काही लोकांना वाटतं की त्यांनी कुठली तरी मोठी खबर रिपोर्ट केली म्हणून ते इतरांपेक्षा वरचढ आणि भारी आहेत, पण या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहितीये की बेस्ट ऍक्टर तनिष बद्दल खबर मिळवणं हे महा मुश्किल काम आहे. यावेळी तू सरळ आपल्या रेझिग्नेशन लेटरवर काम करायला सुरुवात करावीस हा माझा सल्ला आहे. देवा, हे सगळं संपत का नाही? इराने तिचे काळे डोळे बंद करून उघडले आणि ती उत्तरली, नीतू नायक, तू ऐकलंच असशील की तुझा आणि बेडकाचा आवाज यात फार साम्य आहे. दोन्ही अगदी कर्कश आणि वैतागवाणे वाटतात. तू... नीतूला इतका राग आला की तिचा चेहरा लालेलाल झाला. इरा हसली आणि तिनं खोचक उत्तर दिलं, याचा शेवट नक्की कसा होणार आहे हे आपल्याला वेळच सांगू शकते. तोपर्यंत विनर कोण असणार आहे हे आपल्याला कळणार नाही. रिपोर्टर म्हणून तिचं काम चालू ठेवणं तिला भाग होतं, त्यामुळे ती सहजासहजी हार मानणार नव्हती. नीतूनी दात विचकले. वाव, ऐकून तर असं वाटतंय की मिसेस खानविलकर कोण आहे हे तुला कळलंय. ठीक आहे, तर मग तुला जमणार असेल तर तिची ओळख शोधून काढ. इराला खरं तर याला प्रतिसाद द्यायचा होता, पण अचानक कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला आणि तिला तिचं बोलणं थांबवावं लागलं. बेस्ट ऍक्टर तनिष इथे पोचलेला आहे. तो आवाज जणू काही आधीच ठरलेला इशारा असल्याप्रमाणे सगळे उत्साहानं सळसळत कॅमेरे उंच करून धावत पुढे पळाले. इरानं तिची मान वळवली तेव्हा तिला एक काळी व्हॅन धीम्या गतीनं तिच्या दिशेने येताना दिसली. फिल्मिंग क्रूने रिपोर्टर्सना सेटवर येण्यापासून बंदी केली होती, त्यामुळे सगळे रिपोर्टर्स बाहेरच थांबून तनिषला कॅमेराच्या फ्रेममध्ये पकडता येईल या आशेनं आपलं नशीब आजमावत होते. पण तो गाडीमधूनच सेटवर ये जा करत असल्यामुळे एरवी त्यांच्या हाती काहीच लागत नसे. तिनं ती व्हॅन रिपोर्टर्सना दूर करून तिच्या दिशेनं येताना पाहिल्यावर एक सुटकेचा निश्वास टाकला. तनिषने तिला बघितलं नसेल ना, पण तिचं सुटकेचं फिलिंग क्षणभर टिकलं. त्याच वेळी तिला मागून कोणीतरी एक जोराचा धक्का दिला आणि तिचा तोल जाऊन ती व्हॅनच्या दिशेनं ढकलली गेली. खर्र! ड्रायव्हरने गाडीचे ब्रेक जोरात ओढले आणि गाडी अचानक थांबली. इरा व्हॅनवर आदळली आणि तिला आता तिच्या हाडांचे तुकडे होणार अशी खात्री पटली. व्हॅन थांबली त्या क्षणी तिचा चेहरा व्हॅनच्या रिअर विंडोवर आपटला. तिच्या खांद्यामधून जबरदस्त वेदनेची कळ आली, पण तिच्या डोक्यात पहिला विचार आला तो तिथून लवकरात लवकर पळ काढायचा. दुर्दैवानं तिच्या मनासारख्या गोष्टी कधीच घडायच्या नाहीत. त्या व्हॅनची खिडकी खाली झाली आणि खिडकीच्या मागे तिची वाट बघत होता एक थंड चेहरा. त्याला पाहता क्षणी इराचे डोळे विस्फारले. खिडकीच्या मागून तनिष खानविलकरचा भावनाशून्य पण रेखीव चेहरा तिच्याकडे रोखून पाहत होता. रिपोर्टर्सच्या गर्दीमधून नीतूनी आपला कॅमेरा खाली केला आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं.
इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना ठाऊक होतं की रिपोर्टर्सनी मागे लागलेलं तनिष खानविलकरला अजिबात आवडत नाही. बाकीचे ऍक्टर्स पापाराजीला जरा तरी भाव द्यायचे, पण तनिष मात्र तेवढंही करायचा नाही. एकदा कोणीतरी तनिषचा पाठलाग केला आणि तनिषनं त्या व्यक्तीला पकडून आत्मसंरक्षणाच्या नावाखाली चांगलंच बदडून काढलं होतं. जेव्हा ते प्रकरण कोर्टासमोर नेलं गेलं तेव्हा काही निकाल यायच्या आधीच ते मिटवण्यात आलं. त्यामुळे यावेळी इराची नक्कीच पुरती वाट लागणार होती.